JSPM विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। वाघोली येथील JSPM विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा 28 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य स्वरूपात संपन्न झाला। या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कृषी आणि देशी बियाणे संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहीबाई पोपेरे यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार होय। हा संपूर्ण कार्यक्रम संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या मुख्य सोहळ्यापूर्वी विद्यापीठात गिरीश कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यासारख्या नामवंत कलाकारांच्या विशेष भेटींचं आयोजन करण्यात आलं होतं। 28 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रमात एंटरप्रेनेक्स स्टार्टअप फेस्ट 2026 आणि दीप नोवा 2026 या राज्यस्तरीय डिप्लोमा प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे कला आणि हस्तकला प्रदर्शनही भरवण्यात आले होते। याप्रसंगी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर रवी जोशी, कुलगुरू बी आहुजा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। हो गया, रेडी हो गया? ओके। तुमचे नाव सांगण्यापासून नमस्कार, माझं नाव राईबाई सोमा पोपेरे, राहणार कोंबाणे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। आणि अकोल तालुक्यामध्ये खूप एक दुर्गम गाव आहे माझं, आणि ह्या दुर्गम गावामध्ये हे काम मी सुरू केलं। तर हे काम म्हणचाल तर काय, मी गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, केमिकल खत औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला आणि स्वतःसाठी सुरू केलं। एक बचत गटाच्या माध्यमातून मला त्याच्यातून गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, मी त्याच्यातून जो गावठी खाईल त्याला कधीच आजार येणार नाही। आणि मी हे सुरू केलं, मला सुरू करताना मी माझ्या कुटुंबासाठी केलं आणि इथून हे आता जगासमोर गेलं। तर एक मी माझ्या गावातच असते हे काम करून, एक बाईप संस्था मला भेटली आणि जितीन साठे म्हणून त्यांनी हे काम माझं जगासमोर नेलं। का याच्यामध्ये ह्या कामामध्ये एक कळसुबाई संवर्धन समिती मी स्थापन केली, का ह्या कामामध्ये एक 3,500 महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केल्या। आणि हे सेंद्रिय बियाणं, सेंद्रिय शेती, गावरान बियाणं हे पिकू लागल्या। आणि मी तर माझ्या कुटुंबासाठीच केलं होतं, पण कुटुंबासाठी ते साठे साहेब भेटलं आणि त्यांच्या माध्यमातून हे जगासमोर गेलं। पण माझं असं म्हणणं आहे का मी हे गावठी जे आहे, मला हे काम सुरू केलं, या कामाबद्दल मला भारत सरकारने पद्मश्री दिला, नारी शक्ती दिला। आणि हे पुरस्कार आजही मी म्हणते माझे नाही, हे मातीचे। तर मी आज दररोज एका गावात असते, दररोज समाजामध्ये मला बोलवतात। माझं शिक्षण काहीच नाही, शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकली आणि निसर्गाची शाळा आज समाजाला सांगते का आपली काळी माती ही वाचवली पाहिजे। आपलं जुनं बेन आहे, जुनं ते सोनं हे परत पुढं आणलं पाहिजे आणि जुनं ते सोनं आणलं पाहिजे। जशी आपली मागची पिढी 105 वर्षे, 107 वर्षे जगत होती, अशी पुढची पिढी आपण घडली पाहिजे। पण याच्यासाठी मी एकटी रायबाई तयार झाली, तर आता प्रत्येक गावामध्ये एक रायबाई तयार व्हावं, प्रत्येक गावात हे गावरान बियाणं आलं पाहिजे आणि प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे। हे मी काम सुरू केले समाजामध्ये। तर ह्या कामामध्ये प्रत्येक गावोगाव एक बीज बँक स्थापन करावी आणि जुनं जे बियाणं आहे हे प्रत्येकाच्या शेतात पिकलं पाहिजे। आता मला तर प्रत्येक ठिकाणी बोलवतात, आज ही एवढी मोठी इथे कॉलेज आहे, ह्या कॉलेज बोलवतात, माझा एक सत्कार करतात, मला खूप अभिमान वाटतो। आणि हा सत्कार मी तर म्हणते माझा नसून ह्या मातीच्याच सत्काराला मला बोलवतात आणि ह्या मातीच्याच कामाला बोलवतात। आता लोक म्हणतात एवढे मोठे पुरस्कार, हे सगळे या काळ्या मातीचे। आणि माझं एक समाजाला, शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे, ही काळी आई आपली माता आहे, अन्न देती, तुमची आमची सगळ्यांची माता आहे। आपल्याकडे पैसा किती असला तर कोणी खाऊ शकणार नाही, माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आज आपण चांगले, आणि आपण चांगलं असलं तर पुढची पिढी चांगली घडणार आहे। मग पुढच्या पिढीसाठी आपण माती वाचवली पाहिजे। आपण आजार तर कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण माती संपली तर हिला कोण वैद्य भेटणार आहे, कोण डॉक्टर भेटणार आहे ह्या काळ्या मातीला, ह्या आपल्या मातेला। ही माझी कळकळीची विनंती आहे। एखाद्याला जर प्रश्न, ह्या मातीला एखादा डॉक्टर भेटत असेल तर तो कोणी मला सांगा का हिला हा वैद्य का हा डॉक्टर भेटेल म्हणून। त्याच्यासाठी सर्वांनी आम्ही माती वाचवली पाहिजे, ही काळी आई जगवली पाहिजे। ही जगली तर आपली पुढची पिढी जगवली पाहिजे, घडणार आहे। याच्यासाठी आपण माती जपली पाहिजे, आपण निसर्ग जपला पाहिजे। निसर्ग पाहिजेलच, कारण सगळं आपलं आहे ते निसर्गावरच आहे। मग आपण निसर्ग वाचवला पाहिजे, गावरान बेणं वाचवलं पाहिजे, गावरान झाडं वाचवलं पाहिजे
आणि गावागावामध्ये बीज बँका तयार झालं पाहिजे. एवढं धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते.